ओके, तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केला असेल शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही अजून आपल्या व्हिडिओचा मटेरियल डाउनलोड नाही केलं असेल लवकर जाऊन डाउनलोड करून घ्या आपल्या व्हिडिओचा मटेरियल। सर्व काही आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करत असो एकदम फ्रीमध्ये, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो। ओके, तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर मित्रांनो सर्वात आपला अलर्ट मोशनला ओपन करायचं, मग आपल्या इथे प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो। आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वात अगोदर आपला बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे काय एकदम छान असं ग्रुप्स वगैरे फोटो वगैरे ॲड करून दिलेला आहे मित्रांनो। मग आपला सर्वात अगोदर मग आपला अशा प्रकारे फोटोज दिसतील मित्रांनो। मग आपला अशा फोटो अशा आपल्याला लहान लहान फोटो दिसतील मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे जे काही फोटो आहेत ते फोटोला क्रॉप करून घ्यायचं मित्रांनो। क्रॉप करून घेण्यासाठी जसं की आपलं 4:5च्या रेशोमध्ये क्रॉप करायचं आहे मित्रांनो, तरच तुम्हाला फोटो चांगले दिसेल, नसताना चांगली दिसणार नाही मित्रांनो। फोटो बरोबर साईजमध्ये नाही बसणार मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे क्रॉप करून घेण्यासाठी मग आपल्या इथून पण अशा प्रकारे बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या इथे एक प्लस आयकॉन दिसून मित्रांनो, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। मग आपल्या अशा प्रकारे 4:5च्या रेशोचा साईजला सिलेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे काही साईज सिलेक्ट झालेलं दिसून जाईल मित्रांनो। मग आपला इथे फोटो क्रॉप करून घेण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। मीडियाच्या ऑप्शनमध्ये डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, जसं की मी ऑलरेडी क्रॉप करून घेतलेला आहे मित्रांनो। तुम्हाला तर डेमोसाठी मी दुसरी फोटो करून दाखवतो मित्रांनो। जसं की आपला अशा प्रकारे दुसरं फोटो ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का तुमची फोटो असेल, जसं की आपला अशा प्रकारे फोटो असेल फोटोला क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपला अशा प्रकारे मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग आपल्या हिशोबानं जसं मी क्रॉप करतो त्या स्टेपमध्ये फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर मग आपल्या शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, करंट फ्रेम हॅज PNG वरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। एक्सपोर्ट करून घ्यायचं, जसं की असं एक्सपोर्ट झाल्यानंतर मग आपला अशा प्रकारे सेव्हचा ऑप्शन येऊन सेव्ह करून घ्यायचं मित्रांनो। सेव्ह करून घेतल्यानंतर मित्रांनो जे काही तुमचे जितके काही फोटो आहेत ते सर्व काही फोटोला क्रॉप करून घ्या मित्रांनो। क्रॉप केल्यानंतर मित्रांनो इथे पण बॅक जायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे जे काही आपण अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड करून दिलेला आहे ऑलरेडी, ते सर्व फोटोमध्ये आपलं फोटो कन्वर्ट करून घ्या। जसं की आपल्या अशा प्रकारचे काय पूर्ण फोटोज किंवा ग्रुप्स वगैरे दिसत असतील मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे फोटो दिसतात मित्रांनो। फर्स्टला यायचं मित्रांनो, मग आपला अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग जे आता तुम्ही जे क्रॉप केलेले फोटो आहेत त्या फोटोला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे फोटो छान असे दिसून जाईल मित्रांनो। मग आपला आणखीन आपला सेकंड फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे का तुमचे वेगवेगळे क्रॉप केलेले फोटो असतील त्याला सिलेक्ट करून ॲड करून घ्या, जसं मी ॲड करून दाखवतो आहे मित्रांनो। त्याच सिस्टममध्ये तुम्ही पण करून घ्या मित्रांनो। जर तुम्हाला आणखीन काही समजत नसेल तर फोटोवरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। जे तुमचे फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून मग आपल्या अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मी जे का फोटो आहे, जसे की आपला सर्व फोटो जसे आपला लहान लहान फोटो दिसत असतील मित्रांनो, सर्व फोटो आपले जिथे पण ग्रुप येत नाही त्याच्या अलीकडे जे का सर्व फोटो ना हाच स्टेपमध्ये तुम्ही पण फोटोला कन्वर्ट करून घेऊ शकता मित्रांनो। ओके मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे कन्वर्ट करून सिलेक्ट करून आपला ॲड करून घेतल्यानंतर मग आपला काही पण करायचं नाही मित्रांनो। इथं छेड जाऊन मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो। इथे एक आपल्याला ग्रुप दिसेल मित्रांनो। अशा प्रकारे स्क्रॉल केल्यानंतर मग आपला इथे ग्रुप दिसेल मित्रांनो। मग आपला ग्रुप्समध्ये फोटो ॲड करून घेण्यासाठी ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला ॲड फोटोवरचा ग्रुपवरती क्लिक करायचं। मग आपला एडिट ग्रुपमध्ये जायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे 2 ग्रुप दिसतील मित्रांनो। मग सर्वात वरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं, इथे एकच फोटो दिसेल मित्रांनो। मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे का तुम्ही आता जे फोटो क्रॉप केला तशाच स्टेपमध्ये जे का क्रॉप केलेले फोटो आहेत ते सर्व फोटोमध्ये अशा प्रकारे वेगवेगळे ॲड करून घ्या। जसं की आपला ॲड करून सिलेक्ट करायचं फोटोला, मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड झालेली दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या इथून पण आपला बॅक यायचा, मग आपला खालच्या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला एडिट ग्रुपवरती क्लिक करायचे, 3 फोटो दिसत असतील मित्रांनो। मग आपला फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग आपला अशा प्रकारे फोटोला ॲड करून
ॲड करून घ्या. जसं मी ॲड करता त्या स्टेपमध्ये तुम्ही पण जे का आणखीन एक राहिलेली आहे किंवा 2 राहिलेली ते फोटोमध्ये सिलेक्ट करून ॲड करून घ्या मित्रांनो. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे फोटो ॲड केल्यानंतर मग आपल्या इथून पण बॅक जायचं मित्रांनो. अशा प्रकारे बॅक यायचं मित्रांनो. आल्यानंतर मित्रांनो जे का पुढे अशा प्रकारचे ग्रुपच्या पुढे अशा प्रकारे ग्रुपच्या पुढे जिथे पण आपला ग्रुप्स येत नाही मित्रांनो, अशा प्रकारे इथे ग्रुप आहे, ग्रुपच्या पुढे पण फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो. जसं की फोटोला ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो फर्स्टला यायचं 13.12 बिटला यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाचे ऑप्शन मिळायचं, मग आपला अशा प्रकारे फोटोला ॲड करायचं. मग सेकंड बिटला जायचं, पुढचा पार्ट कट करायचं, मग आपलं 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया जसं की फुल स्क्रीन झालेली दिसून जाईल मित्रांनो. मग आपला आणखी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाचे ऑप्शन मिळायचं, अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. मग आपला सेकंड बिटला जायचं का पुढचा पार्ट कट करून घ्यायचं. मग आपला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया जसं मी सेट करतो त्याच टाईममध्ये तुम्ही बाकीचे बीट्स वगैरे आहेत तर सर्व बीट्समध्ये फोटो वगैरे ॲड करून घ्या. फक्त इथे ह्या ग्रुपच्या वरच्या बाजूला सोडायचं मित्रांनो, फोटोला ॲड नाही करायचं मित्रांनो. ओके तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही फोटो वगैरे ॲड केल्यानंतर इथे ग्रुपच्या वरच्या बाजूला फोटो सोडायचं. मग तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला इथे ग्रुप्समध्ये फोटो चेंजेस करून घेण्यासाठी मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं. मग आपल्या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो, ॲडेड ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या इथे एक ग्रुप दिसेल मित्रांनो ॲड फोटोचा, त्या ग्रुपवरती क्लिक करून ॲडेड ग्रुपवरती क्लिक करायचं. माझ्या इथे 2 फोटो दिसतील मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, मीडियाचे ऑप्शनमध्ये यायचं, अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. सेकंड बिटला जायचं, पुढचा पार्ट कट करायचं. मग आपला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं, जसं की फुल स्क्रीनमध्ये सेट झालेली दिसून जाईल. मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाचे ऑप्शन मिळायचं, आणखी आपला फोटोला ॲड करून घ्यायचं. मग सेकंड बिटला जायचं, पुढचा पार्ट कट करायचा, आणखी आपला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती सेट करून घ्यायचं. मग आपला मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करता त्याच टाईममध्ये सेट करून घ्या मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो हे पण ग्रुप अशा प्रकारे सेट केल्यानंतर मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो मी जसं मी सेट केलेला आहे त्याच टाईममध्ये मी पण फोटो वगैरे सेट केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो इथे एक लेअर दिसतील मित्रांनो. मग आपल्या लेअरवरती प्रेस करायचं मित्रांनो, परत वरच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो, आणि आपला स्क्रॉल करून खाली जायचं मित्रांनो. मग आपला इमोजी लेअर दिसत मित्रांनो, इमोजी लेअरवरती पण प्रेस करून वरच्या बाजूला ठेवायचं, एकदम छान असे सेट झालेले दिसून जाईल मित्रांनो. मग आपला ह्या फोटोजमध्ये इफेक्ट्स ॲड करून घेण्यासाठी आपला बॅक जायचा मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे सेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे एकच इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो. मग आपला फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा. मग आपल्या इथून पण बॅक जायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे काय बीटमार्क प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग जे काय आपण जस्ट फोटो ॲड केलेला आहे, जसं की आपण आणखीन आपलं हे जे काय हे इमोजी दिसत असतील मित्रांनो, इमोजीचं जिथं पण आपलं इमोजी आहे लास्ट ह्याच्या पुढे ते सर्व फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करायचं. फक्त जे का लास्टचा ग्रुप आहे त्या ग्रुपला इफेक्ट पेस्ट नाही करायचं. मग जसं की आपला इफेक्ट पेस्ट करण्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचा. मग आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचा. मग आपला अशा प्रकारे जसं मी फोटोला हा एक इफेक्ट लावता त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण फोटोना स्टेप इफेक्ट लावून घ्या मित्रांनो. जसं की आणखीन आपल्याला सांगतो फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मग आपला फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्या. जसं की मी इथे हे फोटोमध्ये बीट्स असणं कट नाही केलेला मित्रांनो, कन्फ्यूज होऊ नका. जसं की आपलं 2 बीटमध्ये जसं की आपण फोटो कट करून लावलेला त्याच्यामध्ये तुम्ही पण फोटो कट करून लावून घ्या मित्रांनो. ओके तर मित्रांनो अशा प्रकारे जे सर्व फोटोज आहेत ते सर्व फोटोजमध्ये हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्या. जसं की आपला इथे 2 ग्रुप आहे, एक ग्रुप आहे, ह्या ग्रुपला सोडायचा मित्रांनो. जे का लास्टचे पण 2 फोटो आहेत, जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. सर्व फोटोना जे का बाकीचे इमोजीच्या खालचे फोटो ते सर्व फोटोना इफेक्ट लावून घेतल्यानंतर मग आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आपला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.